श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते। यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे। प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते। पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही। श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते। श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे। इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते। त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो। त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आवर्जून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची पूजा, सेवा आणि त्यांच्या नावाने दान हे करायचं आहे। पितृपक्षाचा दिवस हा सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो, कारण यावेळी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्व पितरी अमावास्येला पितृलोकात ते परत जातात। पण या काळामध्ये आपल्याला या 4 जीवांचा चुकूनही अपमान किंवा त्यांना त्रास हा द्यायचा नाही। जर आपल्याकडनं कळत नकळत ही चूक घडली तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर रुष्ट होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात। प्रकारातला प्रकार पितृदोष आपल्याला निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंब बर्बाद होऊ शकतं। तर अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की त्या कोणत्या 4 जीवांची आपल्याला चुकूनही अपमान करायचा नाही आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। असे म्हटले जाते की पितृपक्षाच्या काळात पूर्वज पक्षी विशेषतः कावळे, कबूतर व चिमण्यांच्या रूपात येत असतात। त्यामुळे पितृपक्षाच्या काळात पक्ष्यांना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात। याशिवाय कावळा किंवा इतर पक्ष्यांना आपण दिलेले अन्न खाल्ल्याने पितर तृप्त होतात असेही मानले जाते। पितृपक्ष काळात अनेक वेळा पूर्वज हे संत किंवा भिक्षुकांच्या रूपात देखील येतात। त्यामुळे या काळात कोणत्याही साधू संत किंवा गरिबाला आवर्जून आपल्याला अन्नदान हे करायचं आहे। तसेच संत किंवा गरजूंचा चुकूनही आपल्याला अपमान करायचा नाही। असं तर कधीही कोणाचा अपमान करायचा नाही, पण विशेषतः पितृपक्षामध्ये तुम्हाला ही चूक जी आहे ती आवर्जून टाळायची। तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला भरभरून दान हे करायचं आहे। आणि जर आपल्या दारावर एखादा भिक्षुक आला किंवा संत आला किंवा कोणताही गोरगरीब आला, गरजू आला, तर आवर्जून त्यांना तुम्हाला जे देणं शक्य असेल तर द्या, कारण कोणत्या रूपामध्ये आपले पित्र आपली परीक्षा घेतील हे सांगता येत नाही। तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये अनेक वेळा पूर्वजांचे स्वप्न पडतात, कारण या काळात पूर्वज त्यांच्या वंशजांच्या स्वप्नात दर्शन देऊ संकेत देतात। जर स्वप्नात पितर आनंद दिसले तर ते आपल्यासाठी खूपच शुभचिन्ह आहे, परंतु ते रागावलेले दिसले तर ते अपूर्ण श्राद्ध किंवा तर्पणाचे लक्षण असण्याची शक्यता आहे। तर जर तुमच्या स्वप्नामध्ये तुमचे पित्र रुष्ट झालेले दिसले तर आवर्जून तुम्हाला त्यांच्याकरता दान किंवा सेवा ह्या करायच्या आहेत।
तसेच श्राद्ध पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये पितर गाय किंवा कुत्र्याच्या रूपात देखील घरी येऊ शकतात. पितृपक्षात कुत्रा किंवा प्राणी तुमच्या दारात आला तर त्याला हाकलवून लावू देऊ नका. तुम्ही आपल्या घरी जर तुमच्याकडे भाकरी बनवलेली असेल तर ती भाकरी द्या किंवा भाकरी नसेल तर बिस्किटचा पुडासुद्धा देऊ शकतात. पण फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की चुकूनही कोणतंही शिळं अन्न तुम्हाला द्यायचं नाही. जर तुम्ही कळत नकळत शिळं अन्न गाईला किंवा कुत्र्याला दिलं तर त्यामुळे तुमचे पितृ तुमच्यावर रुष्ट होऊ शकतात आणि तुमच्या कुंडलीमध्ये जे आहे मोठ्यात मोठा पितृदोष निर्माण होण्याची शक्यताही होत असते. कावळा, कुत्रा किंवा गाय ह्या प्राण्यांना तुम्ही जेव्हा पोळी किंवा भाकरी देत असतील तर त्यावर आवर्जून थोडेसे काळे तीळ आणि एक छोटासा गुळाचा खडासुद्धा लावून द्या. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो. त्याचबरोबर आपले पितृ आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद तो देत असतात. अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.